तर जय शिवराय शेतकरी मित्रांनो. रोपाची कंडिशन अशी, आपलं 1 महिन्याचं रोप झाले, तणनाशक आणि रोपाची चिमटणी पण झाली. त्यानंतर आपण सध्या मटेरियल फेकतोय आणि मटेरियलमध्ये आपण अमोनियम सल्फेट आणि त्यामध्ये आपण परत ह्युमिक घेतोय, मायक्रोन्यूट्रिएंट घेतोय आणि NPKचं तुम्ही कुठलं पण ग्रेड घेऊ शकता जे लवकर तुमच्या शेतामध्ये विरघळू शकतं किंवा पाणी दिल्यानंतर लवकर विरघळन. अशी सध्याची कंडिशन 1 महिन्याचं रोप झालंय. त्यामध्ये मित्रांनो मी मागे एक व्हिडिओ केला होता, त्यामध्ये मी सांगितलं होतं की नायट्रोजनचं प्रमाण कमी ठेवा आणि युरियाचा वापर करू नका. तर मी अमोनियम सल्फेट घेतोय मित्रांनो, कारण अमोनियम सल्फेटमध्ये मित्रांनो नायट्रोजनचं प्रमाण 20% असतं, पण सल्फरचं प्रमाण असल्यामुळं आपल्याला शेतामध्ये जर काही पिकाला आपण सल्फरयुक्त नायट्रोजन जर का दिलं, म्हणजेच आपण समजा म्हणतोय अमोनियम सल्फेट युरियाच्या जागी आपण वापरतोय, तर त्यामध्ये मित्रांनो एक असा आपल्याला फायदा होतो की नायट्रोजनचं जे आपल्याला आहे ना रिझल्ट आहे ना, तो हळूहळू भेटतो. म्हणजे पिकाला आहे ना नायट्रोजन एक स्लो प्रोसेसमध्ये लागू होतं. त्यामुळेच मित्रांनो पिकाची आहे ना अनियंत्रित वाढ होत नाही. पीक आपलं आहे ना एकदम स्लो ग्रोथमध्ये वाढतं. आपल्याला रोपाची कंडिशन अशी दिसते तुम्हाला, आपल्याला जास्त रोपाची वाढ करायची नाही, गाठीवर आणि मुळ्यांवर, पांढऱ्या मुळ्यावर आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. त्यामुळे अमोनियम सल्फेट वापरतोय मित्रांनो, ह्युमिक पण वापरतोय, मायक्रोन्यूट्रिएंट पण वापरतोय. कंपनीचे नाव नाही घेत मित्रांनो मी, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्युमिक, अमोनियम सल्फेट, मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि NPKचे 1-2 गोण्या तुम्ही एकराप्रमाणे जास्त लवकर विरघळतील अशा हिशोबाने घ्या तुमच्या पद्धतीने. या रीतीने आपलं आता व्यवस्थापन चालू आहे. त्यानंतर आपण हे फेकणारे 1 ते 1.5 तास पाणी देणारे जमिनीच्या वापशानुसार, आणि अशा रीतीने आपल्या सध्याची सकाळची प्रोसेस चालू आहे. धन्यवाद.